ऑपरेशन टायगर बघा, कालच एक प्रवेश झाला माजी आमदारांचा. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे, कारण की लोक जी आहेत ही माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्यावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करतात. 2.5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे कामं केली शिंदेसाहेबांनी, ज्या प्रकारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले, ज्या प्रकारे वेगवेगळ्या योजना आणल्या, 2.5 वर्षांमध्ये इतकी कामं झाली की याच्या अगोदर इतकी कामं कधी झाली नव्हती. आज त्यांच्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते गेल्या 2.5 वर्षांपासून तर येतातच आहेत पक्षामध्ये, येणाऱ्या काळामध्ये अजून येतील. पण काही लोकांना जे आहे ते डिनर डिप्लोमॅसी काय त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. काही लोक मेसेज करून आपापल्या आमदारांना, खासदारांना सांगतात की आवर्जून तुम्ही जाऊ नका, त्यांना जायचं असतं. पण ते सांगितल्यानंतर पण जे लोक आहेत ती आमचा एक ऋणानुबंध जो आहे, जो ऋणानुबंध ते लोक स्थापन करू शकले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्यांच्या नेत्यांबरोबर, त्यांच्या आमदारांबरोबर, खासदारांबरोबर, तो आम्ही स्थापन केलेला आहे. आमची एक मैत्री आहे, त्याच्यामुळे ते मैत्री खातर येत असतात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॉलिटिक्स जर दिसत असेल तर मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, त्याच्यामध्ये पण त्यांना पॉलिटिक्सच दिसतं आहे. आज त्यांनी थोडंसं, मी नेहमी म्हणतो, आत्मपरीक्षण करा जरा, तुमच्यापासून लोक दूर का जात आहेत. आज महाविकास आघाडीची लोकं पण जी आहेत ही तुमच्यापासून दूर जात आहेत. महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर जे आहेत हे पण तुमच्यापासून दूर जात आहेत. का जात आहेत याचं जरा आत्मचिंतन जर केलं तर त्याचं उत्तर नक्की मिळेल.